नायलॉन मांजाबाबत मोठी कारवाई. नायलॉन मांजाचे 215 गट्टू जप्त. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी. 1,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. विक्रेत्यावर होणार हद्दपारची कारवाई. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी अंमलदार हे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेत होते. त्यावेळी रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अंमलदार नितीन जगताप व विलास चारुस्कर यांना गुप्त बातमीदारांच्या मार्फत बातमी मिळाली होती की हरिविहार सोसायटीच्या गेटजवळील चहाच्या टपरीजवळ बजाज शोरूमच्या मागे मुंबई नाका नाशिक येथे एक इसम बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, राहुल पानखेडे, नितीन जगताप, विलास चारुस्कर अशांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री केली आणि सापळा लावून नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा इसम अरबाज फिरोज शेख वय वर्ष 24 राहणार भद्रकाली जुने नाशिक यास ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात एका प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये व खाकी रंगाच्या बॉक्समध्ये 215 नग बंदी असलेला मोनो फायटर, मोनो काईट, गो इंडिया गो कंपनीचे नायलॉन मांजाचे गट्टू किंमत रुपये 1,72,000 असा मुद्देमाल आढळून आला. तो हस्तगत करण्यात आला आहे. त्या सदरचा मांजा हा कोणाकडून आणला अशी विचारणा केली असता त्यांनी सदरचा मांजा हा अहमद हसून जहीद काझी राहणार बांद्रा मुंबई याच्याकडून आणल्याबाबत सांगितले. म्हणून अरबाज फिरोज शेख वय वर्ष 24 राहणार भद्रकाली जुने नाशिक तसेच अहमद हुसन जहीद काझी राहणार बांद्रा मुंबई याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईचा नायलॉन मांजा विक्रेता अहमद काझी याचा शोध घेतला जात आहे. अरबाज फिरोज शेख वय वर्ष 24 राहणार भद्रकाली जुने नाशिक याच्यावर यापूर्वी अंबड पोलीस ठाणे येथे बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करताना मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यास्तव अरबाज फिरोज शेख यास तत्काळ नाशिक शहरातून 1 वर्षाकरिता हद्दपार करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सदरची कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे व विशेष शाखेय नाशिक शहरचे प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रमेश कोळी, महेश साळुंके, देविदास ठाकरे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारुस्कर, अप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, अमोल कुष्टी, चालक सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिरसाट आदींनी केली आहे. एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.